पण या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली. काही आज खरं तर त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले, मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहेत. तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? नाही, एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे. फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल. त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवू. तर आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल जे 2 हप्ते आपल्याला एक सोबतच मिळणार होते, आपल्या पात्र लाडक्या बहिणीला मिळणार होते, ती जमा केल्याची माहिती इथं सांगितलेली आहे. ती तुम्ही आता इथं पाहिलेली आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेबद्दल हे जे 2 हप्ते आहेत ते कोणत्या लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर पहा, लाडक्या बहिणीच्या खात्यात 2 हप्ते जमा. आदिती तटकरे यांनी 3000 रुपये जमा केल्याची माहिती इथं सांगितलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेबद्दल एक नवीन अपडेट त्यांनी दिलेली आहे. तर ती अपडेट नक्की काय आहे ते आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केल्याची माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं सांगितलेली आहे. तर त्यांनी मागे सांगितलेलं होतं की महिला दिनाच्या अगोदर आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जो लाभ आहे, जो 2 महिन्याचा लाभ आहे तो त्यांना देणार असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली होती आणि त्यांनी जो दिलेला शब्द होता तो त्यांनी इथं शब्द पाळलेला आहे आणि महिला दिनाच्या अगोदरच म्हणजेच आज 7 मार्च रोजीच आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तर पहा, तुम्ही इथं हा मेसेज पाहू शकता. डिअर कस्टमर, DBT गव्हर्नमेंट पेमेंट 3000 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट. तर पहा, ह्या 7/3/2025 रोजीचा हा मेसेज आहे. आज शुक्रवार आहे आणि 7 मार्चचा हा मेसेज आहे. 11:22 हा मेसेज इथं आलेला आहे की 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तर पहा, ह्या लाडक्या बहिणींना हा लाभ इथं मिळालेला आहे. तर पहा, लाडकी बहीण योजना. तर महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आज लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट. तर हे मोठं गिफ्ट नक्की काय असणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की कोणत्या लाडक्या बहिणीला हे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे एकूण 3000 रुपये मिळालेले आहेत. तर ज्यांना पैसे मिळाले त्यांनी धन्यवाद सर, पैसे मिळाले अशी कमेंट करायची आहे आणि ज्यांना पैसे नाहीत मिळाले त्यांनी सर अजूनही पैसे आले नाहीत अशी त्यांनी कमेंट इथं करायची आहे, जेणेकरून ही माहिती सर्व आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचणार आहे, सर्वांना माहीत होणार आहे. तर पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्यात लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा झाली नव्हती. ही रक्कम जमा होणार की नाही याबाबत महिलांच्या मनात शंकासुद्धा निर्माण झाली होती. तर पहा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे आलेले नव्हते. फेब्रुवारी महिना सर्व संपून गेला तरीही पैसे जमा होत नव्हते. तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या योजनेबद्दल वेगवेगळ्या शंका निर्माण होत होत्या. त्यामुळे आता त्यांच्या ज्या मनातल्या शंका आहेत त्या इथं दूर झालेल्या आहेत, कारण सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे हे 3000 रुपये इथं जमा झाल्याची माहिती आपल्याला समजलेली आहे. हा जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे. महिला लाभार्थ्यांना त्या दिवशी फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्याचे 3000 रुपये आज मिळणार आहेत. तर पहा, म्हणजेच जे त्यांनी आश्वासन दिलेलं होतं लाडक्या बहिणींसाठी, म्हणलेलं होतं की महिला दिनाच्या अगोदर आपल्या पात्र लाडक्या बहिणींना इथं 2 हप्ते दिले जातील, त्यांचा शब्द त्यांनी इथं खरा ठरवलेला आहे. आपल्या पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्यांनी इथं 3000 रुपये हे पाठवून दिलेले आहेत. पहा, 2 महिन्याचा हप्ता आज त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे
उद्या महिला दिन असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आजच्या दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला ह्या आनंदी झालेल्या आहेत. तर पहा, सर्व लाडक्या बहिणी आता आज आनंदी झालेल्या आहेत. त्यांच्या खात्यावरती 2 महिन्याचेही 3,000 रुपये आता त्यांना पाहायला मिळत आहेत. तर पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील महिलांकडून सातत्याने विचारला जात होता. पहा, महायुती सरकारने गेल्या 6 जुलै रोजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती, ज्यामध्ये पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येत होते. तर युतीने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात ही रक्कम 21 रुपयापर्यंत वाढवण्याचं आश्वासन दिलेलं होतं. पहा, लाडक्या बहिणींना जे 1,500 रुपये मिळत होते, तर त्यामध्ये एकूण 600 रुपयांची वाढ करू, ती रक्कम 21 रुपये करू असं आपल्याला आश्वासन दिलेलं होतं. तर चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची घोषणा होईल की नाही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही. तर पहा, सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष ह्या अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे. तर लाडक्या बहिणींना म्हणजे 1,500 रुपये मिळत आहेत, तर ते 1,500 रुपये 21 रुपयावरती जातील का? आपल्या लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो 21 रुपये आता मिळेल का? याकडे सर्व लाडक्या बहिणींचं आता लक्ष लागलेलं आहे. निवडणूक जाहीरनामा 5 वर्षाचा कालावधीसाठी असल्याचं निदर्शनास आणून देताना मंत्री म्हणाले की भत्ता वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे योग्य वेळी घेतील. एकदा त्यांनी वाढीची घोषणा केली की महिला आणि बालविकास विभाग एक प्रस्ताव तयार करेल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं आदिती तटकरे यांनी इथं सांगितलेलं आहे. पहा, म्हणजेच आपली जी निवडणूक आहे, आपली जी सत्ता आहे महायुती सरकारची, ती 5 वर्ष राहणार आहे. तर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे जी 21 रुपयाची जी घोषणा आहे ती कधीही करू शकतात. त्यांनी ज्यावेळेस पण 21 रुपयाची घोषणा केली जाईल, त्यानंतर महिला व बालविकास विभागाला एक प्रस्ताव तयार करून दिल्यानंतर तिथून लगेचच दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्या पात्र लाडक्या बहिणीला जो लाभ आहे 1,500 रुपयाचा, तो 21 रुपयापर्यंत मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेमधून 9 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. योजनेतील लाभार्थ महिलांच्या कागदपत्रांची जी तपासणी आहे ती अजूनही सुरूच आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा झाली नव्हती. पहा, तर लाडक्या बहीण योजनेची जी पडताळणी आहे, जी अर्जाची तपासणी आहे, ती सुरू आहे. त्यामुळे हा जो फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता आहे तो मिळायला इथं उशीर लागलेला होता. ही रक्कम जमा होणार की नाही याबाबत महिलांच्या मनात शंका होत होती. 2 दिवसापूर्वी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत घोषणा केली होती की 2 महिन्याचे पैसे 7 मार्चला जमा होतील, असं त्यांनी जाहीर केलेलं होतं. आणि आज 7 मार्च आहे. तर 7 मार्च दिवशी आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 2 महिन्याचे 3,000 रुपये येऊन पडलेले आहेत. पहा, निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेत वाढ करून 21 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं, परंतु ते आश्वासन अजूनही आपल्या सरकारने पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे आपल्या सरकारवर विरोधक हे सतत टीका करत आहेत की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 21 रुपये देण्याची जी तुम्ही घोषणा केलेली होती ती पूर्ण करा, असं टीका करून इथं त्यांना सांगितलेलं आहे. त्याबद्दल आपलं सरकार काय म्हणलेलं आहे? तर पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 रुपयापर्यंत वाढ तात्काळ लागू नाही. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती आहे. पहा, 7 मार्च रोजीची ही बातमी आहे. 1:44 ही बातमी इथं पसरलेली आहे की लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जी 21 रुपयापर्यंतची जी वाढ आहे ती तात्काळ म्हणजेच लागू होणार नाही, असं आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, महायुती सरकारकडून निवडणूक काळात आश्वासन देण्यात आलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा हप्त्याची रक्कम जी 1,500 रुपये आहे ती 21 रुपये करण्यात येईल, परंतु ती अद्यापही झालेली नाही. अजूनही लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे 1,500 रुपये, तो 1,500 रुपयेच मिळत आहे. तो अजूनही 21 रुपये करण्यात आलेला नाही. तर पहा, महायुती सरकारकडून निवडणूक काळात आश्वासन देण्यात आलेलं होतं की 1,500 रुपयावरून आपल्या लाडक्या बहिणींना 21 रुपये लाभ करण्यात येणार आहे, परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 रुपयांची वाढीव जी रक्कम आहे ती लगेच सुरू करण्याचं नियोजन नसल्याची माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी इथं स्पष्टपणे दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना ह्या 21 रुपयाची वाट अजूनही इथं पाहावी लागणार आहे. त्यांना हे 21 रुपये लवकर मिळणार नाहीत.